आता आपण 1.2 मधला सेकंड क्वेश्चन जो आहे ते पाहणार आहोत। सेकंड क्वेश्चनमध्ये एकूण मिळून आपल्याला 6 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत। आपला क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। आपल्याला ग्राफिकली सांगितलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला ग्राफवरती तो काढून दाखवायचा आहे। आधी आन्सर्स काढायचे आहेत आणि मग ग्राफवरती तो काढायचा आहे। ते मी तुम्हाला आन्सर्स काढून दाखवलेले आहेत। तुम्हाला कदाचित आत्ता हे व्यवस्थित दिसत नसेल तर मी मला फोटो काढून पाठवते। ओके, आणि तुम्ही असंच हेच नंबर्स घेऊन ग्राफ काढू शकता किंवा तुम्ही वेगळे नंबर्स घ्या। मी तुम्हाला सांगितलेलं आहे जास्तीत जास्त कितपर्यंत नंबर्स घ्या, 1 2 3 असेच नंबर्स घ्या म्हणजे मग तुम्हाला ते पटापट काढता येतील आणि मग तुम्ही हे आन्सर्स काढा आणि त्याच्यावरनं ग्राफ काढा किंवा तुमच्यासाठी रेफरन्ससाठी माझा हा ग्राफ तुम्हाला उपयोगी पडेल। तर आपण आपले बघूया नंबर्स काय काय आहेत किंवा इक्वेशन्स काय आहेत। फर्स्ट x + y = 6 आणि सेकंड इक्वेशन आहे आपला x - y = 4। मग x + y = 6 असताना एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची व्हॅल्यू येईल 5, एक्सची व्हॅल्यू 4 तर वायचा पॉईंट येईल 2, एक्सचा पॉईंट असेल -3 तर वायचा पॉईंट असेल 9। x - y = 4 या इक्वेशनसाठी -2 -6 5 and 1 3 and -1 आणि हा तुमचा ग्राफ अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। मी तुम्हाला दोन्हीचे हे इक्वेशनचे आन्सर्सचे पण आणि ग्राफचा पण फोटो काढून पाठवते। आता आपण 1.2 मधल्या सेकंड क्वेश्चनमधला सेकंड सब क्वेश्चन बघूया। आपला फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 5, सेकंड इक्वेशन आहे x - y = 3 3 2 हे x आणि y चे कोएफिशियंट्स तसे आपले कोऑर्डिनेट्स आहेत। कोएफिशियंट चुकून शब्द वापरला गेला आहे। -1 and 6 आर कोऑर्डिनेट्स ऑफ x and y, 7 - 2 आर कोऑर्डिनेट्स ऑफ x and y, x - y = 3 या इक्वेशनचे 1 -2 -2 -5 3 and 0 आर कोएफिशियंट्स ऑफ x and y आणि त्याचा तयार झालेला आपल्याला ग्राफ जो आहे तो अशा प्रकारे आहे। काय काय ठिकाणी आपल्याला एखाद्या त्यांनी आपण शोधून काढलेल्या नंबर्सवरतीच या दोन्ही लाईन्स एकत्र आलेल्या सुद्धा मिळतील, बघायला मिळतील किंवा एखादा दुसरा पॉईंट आपल्याला मिळतील। पण लक्षात ठेवायचे आपल्याला जोपर्यंत दोन्ही लाईन्स एकत्र मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ती लाईन खेचावी लागणार आहे। कमीत कमी आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स जे आहेत ते शोधून काढायचे आहेत। म्हणजे त्यांनी तुम्हाला दिला असेल जरी क्वेश्चन असाच तरी तुम्हाला कमीत कमी 3 कोऑर्डिनेट्स शोधून काढायचे आहेत। आता पाहूया थर्ड क्वेश्चन। आपण त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे x - y = 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 9 तर आपला 1 -1 -2 2 3 -3 हे आपल्याला एकदम क्लिअरली कळतं आहे। x + y = 0 असेल तर काय असेल, 1 प्लस असेल तर 1 मायनस त्याचा आन्सर नेहमीच 0 असणार आहे। हा जर क्वेश्चन आपल्याला आला तर आपल्याला कोऑर्डिनेट्स शोधत बसायचे, आन्सर्स काढत बसायची गरजच नाही आहे। ॲज इट इज आपण ते लिहू शकतो। 2x - y = 9 त्यामध्ये 1 -7 6 3 4 -1 हे कोऑर्डिनेट्स आहेत x आणि y चे। आपण ग्राफवरती ही आपल्याला अशी दिसेल। तुम्ही तुमच्या हिशोबाने जरी काढले तरी ह्याचे नंबर्स मात्र आपल्याला मोठेच येणार आहेत। त्याच्यामुळे जरा आपल्याला ग्राफ पेपरवरती आपला हा जो ग्राफ आहे तो मोठाच दिसणार आहे। याच्यामध्ये बघा आपली जी एक पॉईंट आहे 3 - 3 ही दोन्हींची मधली लाईन आलेली आहे, मधला पॉईंट आलेला आहे। ह्याच्यावरती नाही आपल्याला मिळाला पण जेव्हा आपण लाईन खेचलेली आहे त्यावेळेला त्या ठिकाणून ती पॉईंट गेलेला आहे। पहा
अशा प्रकारे आपल्याला 1 पॉईंट मिळणार आहे. तिथपर्यंत आपल्याला लाईन खेचायची आहे, तिथपर्यंत आपल्याला लाईन जॉईन करायची आहे, हे मात्र विसरू नका. आता आपण चौथा सब क्वेश्चन बघूया. त्याचं इक्वेशन आहे 3x - y = 2 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - y = 3. आपल्याला 3x - y = 2 साठी कोइफिशियंट्स कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत x आणि y चे 1 1 0 - 2 -2 -8. 2x - y = 3 साठी आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेला आहेत 1 -1 3 3 2 1 असे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. आपला हा ग्राफ अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकूण मिळून आपल्याला ह्याच्यामध्ये 1.2 मध्ये 7 क्वेश्चन्स आहेत, 7 ग्राफ्स काढायचे आहेत. तुम्ही एवढे 7 ग्राफ्स जरी काढलेले असले तरी त्या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये हा प्रश्न सोडवताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. माझी उत्तरं जी आहेत ती ॲज फॉर रेफरन्स घ्या आणि तुम्ही तुमचे पॉईंट्स काढायचे, तुमचे कोऑर्डिनेट्स काढायचे प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला एकाच वेळेला 2 कोऑर्डिनेट्स कसे निघालेले आहेत, एकाच याचे 2 उत्तर आपल्याला मिळून राहतील. म्हणजे तुमच्या पटापट तिकडे लक्षात येईल आणि तुम्ही ते काढू शकाल आणि ते अगदी बिनचूक तुमचं येईल. आता 5वा क्वेश्चन बघूया. फर्स्ट इक्वेशन आहे 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. आपला फर्स्ट इक्वेशन आहे 3x - 4y = -7. ह्याच्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत 3 4 1 2.5 -2 0.25. अशा प्रकारचे आन्सर्स जरी आले तरी घाबरून जाऊ नका. बघा किती नंतर पॉईंट्स आहेत किंवा कसा आहे. 2.5 म्हणजे आपल्याला मधली जी थोडीशी डार्क आणखीन केलेली लाईन आहे ती आपल्याला पकडायची आहे, त्याच्यावरती पॉईंट्स घ्यायचा आहे. 2.5 म्हणजे आपल्याला 2 आणि 3 नंबरची लाईन आहे, त्याच्यामध्ये पॉईंट्स पकडायचा आहे. हे सोपं आहे, बेसिक्स आहेत आणि म्हणूनच इथे प्रॅक्टिस करा म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला कुठलाही गोंधळ होणार नाही. आलेलं उत्तर आपल्याला पटापट ग्राफ पेपरवरती दाखवता येईल. 5x - 2y = 0 या इक्वेशनचे आपले कोऑर्डिनेट्स आहेत 2 5 -2 -5 1 2.5. अशा प्रकारे आपल्याला हा ग्राफ पेपरवरती दिसणार आहे. आता आपण पाहणार आहोत 6वा क्वेश्चन, 6वा सब क्वेश्चन, या 1.2 मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन. आपलं फर्स्ट इक्वेशन आहे 2x - 3y = 4, 3y - x = 4. तर फर्स्ट इक्वेशनसाठी 2x - 3y = 4 याच्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत 2 0 -2.5 -3 -3 -3.3. 3y - x = 4 या इक्वेशनसाठी आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत -1 1 2 2 5 3. ग्राफ पेपरवरती हे आपल्याला अशा प्रकारे दिसेल. बघा हा शेवटचा पॉईंट अगदी बारीक खूप जवळ आपल्याला मिळालेला आहे, पण तिथपर्यंत आपण हा काढलेला आहे व्यवस्थित.